कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही काही करा मॅडम, काहीही म्हणा, मला खात्री अधिपती स्वतः मला घरी परत घेऊन जातील। ते तसं करत नाहीत म्हणून तर आम्ही इथं आलोय ना व। चला सुनबाई, तुमची सत्याची थेर ठेवा आता बाजूला आणि चला घरला चला। तुम्ही अधिपतींची बायको आहेसा, सूर्यवंशींची सुनबाई आहेसा। चला चला घरला चला। मॅडम बंद करा हा दिखावा करणं। अरे तुम्हाला काय वाटतं मला माहित नाहीये? अधिपतींसाठी तुम्ही हा सगळा दिखावा करता। तुम्हाला जे समजायचं ते समजावो, पण आम्ही जे काय करतो का नाही ते अधिपतींच्या सुखासाठी करतो। ते असली त्रास झालेला आम्हाला नाही चालत। आधी त्रास द्यायचा आणि मग म्हणायचं त्यांना त्रास झालेला आम्हाला चालत नाही। आम्ही अधिपतींना त्रास कवाच देत नाही। मग आता काय करताय? त्यांचं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे त्या बायकोला तुम्ही घराबाहेर काढलं आणि तुम्हाला असं वाटतं त्यांना त्रास होत नसेल? खरंच असं वाटतं तुम्हाला? मॅडम एक दिवस येईल जेव्हा अधिपतींना कळेल की तुम्ही किती खोट्या आहात, आणि तो दिवस मी आणेन। मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन। अहो हा प्रयत्न तुम्ही किती वेळा केला आणि किती वेळा तोंडावर पडलायसा हे काय आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही। जाऊ दे जाऊ दे, हा आमचा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न जाऊ द्या बाजूला। तुम्ही तुमचं काय ते बघा। म्हणजे तुम्हाला खात्री आहे ना व अधिपती तुम्हाला स्वतःहून घरला परत घेऊन जातील म्हणून? हो, मला 100% खात्री आहे अधिपती स्वतः मला घरी घेऊन जातील। कळल तुम्हाला। आई साहेब कुणीकडे आहे तुम्ही? अहो सकाळ जर उडका लागले अख्ख्या घरभर तुम्हाला हाय कुणीकडे तुम्ही? फोन उचलून झालायचा। तुम्ही घरात नसला की माझा जीव घाबरवतोय, तुम्हाला माहिती आहे का नाही? हो हो अधिपती, आम्ही जरा सकाळ धरणं बाहेर पडलो। आम्ही विचार केला काम झाल्यानंतरच तुम्हाला सांगायचं काय कुठं गेलो होतो ते। कसलं काम? सुनबाईंना घरला परत आणण्याचं काम। तुम्ही कुणीकडे आहे तुम्ही? आम्ही सुनबाईंच्या घरला आलोय। काय? तुम्ही गेला पण तिकडं मास्तरीनबाईंच्या घरी? होय। कशाला? अहो कशाला काय, सुनबाईंना घरला परत आणायला ना गो। आम्ही तुम्हाला म्हणलं होतं ना का तसं? आपण लगेच तुम्ही गेला पण कशाला तुम्ही हातापाय पडायला गेला हो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।